मध्ये हे प्रूव्ह झालं की तुझ्या पोटातलं बाळ प्रीतमचं आहे, तर मी तुम्हा दोघांच्या आयुष्यातून कायमची निघून जाईन। प्रिया, मग तू हवं तर प्रीतमशी खुशाल लग्न करू शकतेस, तुझ्या बाळाला प्रीतमचं नाव देऊ शकतेस, आणि मग मी तुमच्या आयुष्यात पुन्हा परत कधीच नाही येणार। नाही नाही प्रिया, ऐक ना माझं। ठीक आहे, मला असं वाटतं की हाच एकमेव पर्याय आहे। तुमची डीएनए टेस्ट उद्याच करूया। त्याला माझी काळजी वाटत होती, माझी आणि आमच्या बाळाची त्याला आठवण येत होती, म्हणून तो इथे आलाय। त्याने माझा आणि माझ्या बाळाचा स्वीकार केलाय। हे जर मोनिकाचा आणि तिच्या बाळाचा स्वीकार करायला तयार असतील तर मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी निघून जाईन इथून। माझं मन मला सांगते काहीतरी गडबड नक्की आहे, ते जाणून बुजून प्रीतम सरांना अडकवण्याचा प्रयत्न करताय। तिच्या पोटात जे बाळ आहे ते प्रीतमचंच आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आपण तशी एक टेस्ट करू शकतो, म्हणजे डीएनए टेस्ट करतात तशी। मला असं वाटतं प्रीतमलाही एक संधी दिली पाहिजे। मी तुला रिक्वेस्ट करतोय की माझी आणि मोनिकाच्या पोटात असलेल्या बाळाची डीएनए टेस्ट व्हावी। जर टेस्ट मध्ये हे सिद्ध झालं की तूच या बाळाचा बाप आहेस, तर तुला प्रियाशी डायव्होर्स घेऊन माझ्याशी लग्न करावं लागेल। जर डीएनए टेस्ट मध्ये हे प्रूव्ह झालं की तुझ्या पोटातलं बाळ प्रीतमचं आहे, तर मी तुम्हा दोघांच्या आयुष्यातून कायमची निघून जाईन। तुमची डीएनए टेस्ट उद्याच करूया। प्रीतम सर, ए बघा, तुम्ही नका काळजी करू, मध्ये चला खाऊन घ्या काहीतरी। चला चला। पारू, प्रिया, मी तुझं दुःख समजू शकते, तसं तुझ्यात आणि माझ्यात फारसा काही फरक नाहीये। फरक येतो म्हणजे फक्त या बाळाचा। माझ्या पोटात प्रीतमचं बाळ वाढतंय, पण मी त्याची बायको नाहीये। तू त्याची बायको आहेस, पण आजपर्यंत त्याला मूल नाही देऊ शकलीस। खरं तर मला तुझे आभार मानायचे होते। तू तुझी जागा माझ्यासाठी मोकळी करून देतेयस, जगातली कोणती बाई अशी करेल? आणि आज जेव्हा टेस्ट नंतर हे सिद्ध होईल की हे बाळ प्रीतमचंच आहे, तेव्हा कदाचित या रूम मध्ये तुझ्या जागेवर मी असेन, आणि इथेच कुठेतरी आमचा फॅमिली फोटो, म्हणजे मी, प्रीतम आणि आमचं बाळ। टेस्ट नंतर जेव्हा सिद्ध होईल की हे बाळ प्रीतमचंच आहे, तेव्हा तुला हे घर सोडून जावं लागेल, याची कल्पना आहे ना तुला? एकत्र असतील तर त्यांची शक्ती द्विगुणित होते। शिवाशिवाय शक्तीला आणि शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे। तुझ्याकडे जे काही आहे ती शक्ती आहे, पण तिला शिवाची साथ नाही। जोपर्यंत हे सुरक्षा बंधन दोन्ही बाजूंनी जोडलं जात नाही, तोपर्यंत तुझ्या शक्तीला काहीही अर्थ नाही। साहजिकच ते सुरक्षा कवच न राहता एक साधा धागा होईल। पारू,
कुठलंही नातं दुहेरी असेल तरच ते घट्ट होतं. ज्याचं हे सुरक्षा कवच आहे त्याला त्याची जाणीव करून दे. एकटीनं सगळं ओझं उचलशील तर दमशील. समजलं? वय पारू, काही गोष्टी अनाकलनीय असतात. ज्याच्यासाठी तू जीवाची पर्वाही करत नाहीस, त्याच्या रक्षणासाठी जी पूजा आयोजित केली होती त्या पूजेमध्ये तुझ्यामुळे व्यत्यय आला. आणि आता त्याची नुकसान भरपाई तुला करावीच लागेल. गुरुजी, गुरुजी तुम्ही सांगा ना. हे बघा, आदित्य सरांच्या रक्षणासाठी तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. तुम्ही बोला ना. पारू, मागे एकदा आदित्यच्या रक्षणासाठी आपण मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्याचं ठरवलं होतं. पण नकळतपणे तुझ्या हातून घडलेल्या चुकीमुळे ती मूर्ती भंग पावली. अहिल्यादेवी, हे लक्षण काय बरोबर नाही. हा मूर्तीचा अवमान आहे. आणि गुरुजींनी सांगितले होते की या मूर्तीचा अवमान झाला तर जो प्रलय येईल त्यापासून वाचणे अशक्य आहे. आता यातून काहीतरी अरिष्ट नक्की येणार. त्यानंतर घरावर संकटांची मालिका सुरू झाली. तुझ्या देवी आईचा जीव धोक्यात आला. प्रीतमवर संकट आलं. तुझ्यावरही अनेक संकट आली.